पण आम्हाला खात्री आहे अक्षरशः 100% चांगलं मताधिक्य घेऊन निवडून येतील म्हणून. कारण साहेबांनी जवळपास 30 वर्ष राजकारण करत असताना 24 तास त्यांनी जनतेमध्ये राहून काम केलेलं आहे आणि त्यांच्या पावलं ठेवून अक्षरशः साहेब गेल्याच्या नंतर 14व्या दिवशी जनता दरबार चालू करून या मतदारसंघामध्ये दिवस रात्र फिरले. हा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आणि साहेबांच्या पावलं ठेवूनच अक्षरशः आज काम करतायत. आणि कडले साहेबांनी जी निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळीची तयार करून ठेवली होती या निवडणुकीमध्ये त्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अगदी तळमळीने आणि प्रामाणिकपणाने अक्षरशः काम केलेलं आहे. त्याचबरोबर साहेबांच्या निवडणुकीच्या काळामध्ये जे कार्यकर्ते आमच्या बरोबर नव्हते ते अक्षरदादाच्या निवडणुकीमध्ये ते त्यांनी सुद्धा आमच्या बरोबर एकत्र राहून काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की अक्षरदादा चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील. त्यांनी मनाचा मोठेपणा केला आणि एक चांगला संदेश या महाराष्ट्राला त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे प्राजक्तदादांचे देखील या ठिकाणी आभार आम्ही कार्यकर्त्यांनी मानलेले आहेत आणि पुढे देखील त्यांचा त्या पद्धतीने मान ठेवला जातो. अक्षरशः 60 ते 70 हजार मतांनी निवडून यावेत अशी अपेक्षा आहे.